नमस्कार, मी श्वेता. स्वामी अनुभूती आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. बघा, स्वामींचा अनुभव आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्वामींची प्रचिती कशा पद्धतीने आली, जिथे कोणीही नसतं तिथे स्वामी उभे राहतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे या ताईंच्या एका अनुभवावरून. या ताईंनी काही कारणाचं आपलं नाव शेअर केलेलं नाहीये, पण त्यांचा अनुभव हा खूप काही देऊन जातो आणि खूप महत्त्वाची माहिती किंवा स्वामींची सेवा त्यांनी कशी केली आणि स्वामी कसे धावून आले हे जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेस आपणही त्या माऊलीचे चरण पकडतो. बघा, हा अनुभव खूप सुंदर आहे आणि खूप मोलाचा आहे, जो खूप काही देणारा आहे. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपलं चॅनल खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि या चॅनलला खूप सारं प्रेम द्या. बघा, या ताईंचे मिस्टर हे आजारी पडले म्हणजे त्यांना अचानक पॅरालिसिसचा अटॅक आला. घरामध्ये 2 लहान मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी, आणि हे दाम्पत्य असं यांचं कुटुंब होतं. आणि त्यांना अचानक पॅरालिसिसचा अटॅक आला. घरामध्ये पुरेसे पैसेही नव्हते आणि ही बाई म्हणजे ही स्त्री, या ताई एकट्याच होत्या आणि एकट्याच त्या प्रथम त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे गेल्या. त्यांना काहीही कळालं नव्हतं की त्यांना अटॅक आलेला आहे किंवा त्यांना काय झालेलं आहे. फॅमिली डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी त्वरित त्यांना ॲडमिट करायला सांगितलं, पण त्यांना काहीही कळत नव्हतं की आता काय करायचं, कारण असा प्रसंग याआधी त्यांनी कधीही पाहिला नव्हता, कधीही त्यांच्यावर असा प्रसंग ओढवला नव्हता. नातेवाईक सुद्धा दूर दूर राहत होते आणि घरामध्ये सांगण्यासारखं किंवा करण्यासारखं असा कोणीही कर्ता पुरुष नव्हता. त्या ताईंनी डॉक्टरांच्या मदतीनेच ॲम्ब्युलन्स बोलवली आणि त्वरित मिस्टरांना एका हॉस्पिटलमध्ये हलवलं. त्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच त्यांच्या ओळखीतल्याच हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलं. तिथे एकट्याच त्या त्यांच्या सोबत होत्या. त्यांनी त्यांच्या भावाला फोन केला आणि भावाला ही सगळी घटना सांगितली. भावाने ती ऐकली आणि येतो असं सांगितलं. कधी काय यावर काहीही चर्चा झाली नाही. या ताई एकट्याच झगडत होत्या. तशातच त्यांना पटकन आठवलं की आपण ताईंना फोन करावं आणि स्वामी या सगळ्या गोष्टी सांगून स्वामींची एक सेवा घ्यावी. त्यावेळेस त्यांच्या मिस्टरांना ICUमध्ये नेलं होतं आणि डॉक्टर येण्याची वाट बघत होते. तोपर्यंत त्यांची प्राथमिक ट्रीटमेंट सुरू झालेली होती. त्याच वेळेस ताईंना खूप टेन्शन आलं होतं आणि त्यांचा फोन आला. त्यावेळेस त्यांना काही काळजी करू नका ताई, स्वामी आपल्या सोबत आहेत असं सांगून एक सेवा दिली, जी सेवा त्यांच्यासोबत इतर लोकही करत होती. कारण त्या ताईंनी ज्या पद्धतीने ही गोष्ट सांगितली त्या पद्धतीने सगळ्यांचंच मन कळवळून आलं होतं. म्हणून सगळेजण जे महिला सेवकरी आहेत ते सगळेच जण ही प्रार्थना करत होते आणि त्या ताईंना ब्लेसिंग्स देत होते. ताईंनी सेवा सुरू केली. जशी जमेल तशी हॉस्पिटलमध्ये बसूनच त्यांनी ती सेवा म्हणजे तो तारक मंत्र, ज्याची सेवा त्यांना दिलेली होती, तो तारक मंत्र त्यांनी सुरू केला आणि त्यांना काही कार्डसुद्धा दिले होते. त्या कार्डची सुद्धा सेवा त्यांनी सुरू केली होती. मिस्टरांचा हात सुद्धा उचलत नव्हता. पूर्ण त्यांची एक बाजू ही निकामी झालेली होती, पूर्ण लुळी पडली होती आणि अशातच त्यांनी त्यांच्या जवळ बसून त्यांचा हात हातात घेऊन ही सेवा सुरू केलेली होती. ICUमध्ये त्यांची ट्रीटमेंट सुरू होती. त्यांना जागही आलेली नव्हती, म्हणजे ते बेशुद्ध अवस्थेत होते आणि त्याच वेळी त्यांना ऑपरेशनसाठी 10 लाख रुपये लागतील असं सांगितलं. ताईंचे हातपायच गळून गेले. त्यांनी स्वामींना मनोभावे प्रार्थना केली आणि याची प्रचिती म्हणून स्वामी धावून आले. आणि त्याच वेळी म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या दवाखान्यामध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर जे लंडनहून आलेले होते, त्यांची तिथे विजिट होती. त्या डॉक्टरांची त्या ठिकाणी विजिट होती आणि त्यांनी या पेशंटला पाहिले. या पेशंटला पाहिल्यानंतर त्यांनी या ताईंची सगळी परिस्थिती ऐकून घेतली आणि माणुसकीचा एक भाव
किंवा स्वामींच्या रूपातच ते डॉक्टर आले असावेत असं असावं कदाचित, कारण त्या ताईंनी खूप मनापासून सेवा केली होती. त्या डॉक्टरांनी असं सांगितलं की ताई, तुमची परिस्थिती मला सगळी समजलेली आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही या पद्धतीने ट्रीटमेंट सुरू करा, मी काही मेडिसिन्स देतो आणि काही छोटी मोठी ट्रीटमेंट यांची करावी लागेल, ती केल्यानंतर ऑपरेशनची गरज लागणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि ट्रीटमेंट सुरू केली. अवघ्या 4 ते 5 दिवसात त्यांच्या मिस्टरांचे अवयव जे निकामी पडले, लुळे झाले होते किंवा निकामी झाले होते, त्यांच्यामध्ये जीव आला किंवा ते हलू लागले किंवा त्यांच्यामध्ये थोडा प्राण आला आणि त्यांनी ज्या कार्ड्स त्यांना दिले होते त्या कार्ड्सवर हात ठेवून स्वतः ते त्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे प्रार्थना करू लागले आणि स्वामींची सेवा फळाला आली. आणि बघा, हा चमत्कार झाला. पुढच्या 8 दिवसामध्ये त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि आता ती व्यक्ती फिजिओथेरपिस्टकडे स्वतःची ट्रीटमेंट करून घेत आहेत. या डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आणि त्या ताईंनी केलेल्या सेवांमुळे आणि त्यांना काही गोष्टी दिल्या होत्या त्या गोष्टींच्या प्रभावामुळे ह्या जो संकट आहे, हे जे संकट आहे हे टळलं आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं की स्वामी आपल्या सोबत आहेत. स्वामींची प्रार्थना ही कधीच वाया जात नाही. स्वामी आपल्या भक्ताच्या हाकेला नक्कीच धावून येतात आणि त्यांचं कार्य पूर्णत्वास नेण्यात मदत करतात. कारण स्वामी जिथे कुणीही नाही तिथे स्वामी असतात. जिथे सगळे मार्ग संपतात तिथे स्वामी हात धरतात. आणि हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांना पोहोचवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच अनुभव घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.